मित्रांनो, आपण दरवर्षी लाखो वारकऱ्यांना पंढरपूरच्या दिशेने चालताना पाहतो. वारी हा शब्दही रोज ऐकतो, पण कधी विचार केलाय का वारी म्हणजे नेमकं काय आणि हा शब्द आला कुठून? अनेकांना वाटतं वारी म्हणजे फक्त पंढरपूरला जाण्याचा प्रवास, पण या शब्दामागे एक रंजक इतिहास दडलेला आहे. वारी हा शब्द संस्कृतमधील वार या शब्दापासून आला आहे. वार म्हणजे वेळ, फेरी किंवा ठराविक अंतराने पुन्हा पुन्हा घडणारी गोष्ट. पूर्वी एखाद्या ठिकाणी नियमितपणे जाणं, ठराविक काळाने फेरी मारणं यालाच वारी म्हणत असत. अगदी संत ज्ञानेश्वरांच्याही आधी महानुभव पंथांच्या ग्रंथांमध्ये नियमित फेरी याच अर्थाने वारी हा शब्द वापरला गेलाय. विठ्ठल भक्तांनीही दरवर्षी आषाढी आणि कार्तिकी एकादशीला पंढरपूरला जाण्याची परंपरा जपली. वर्षानुवर्षे पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या या नियमित प्रवासाला लोकांनी वारी म्हणायला सुरुवात केली. आता दुसरा महत्त्वाचा शब्द म्हणजे वारकरी. वारी करणारा तो वारकरी. पण या शब्दात फक्त प्रवास नाही, तर एक नियम, निष्ठा आणि श्रद्धा आहे. जो भक्त दरवर्षी विठ्ठलाच्या दर्शनासाठी वारी करण्याचा संकल्प करतो तो वारकरी. म्हणूनच वारी ही फक्त चालण्याची परंपरा नाही, तर ती भक्ती, शिस्त, समर्पण आणि सामूहिक श्रद्धेचा उत्सव आहे. आजही लाखो लोक ही परंपरा जिवंत ठेवत आहेत आणि म्हणूनच वारी ही केवळ यात्रा नाही, तर महाराष्ट्राच्या संस्कृतीची ओळख आहे. तुम्हाला याबद्दल आधी माहिती होतं का? कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि अशाच रंजक इतिहासाच्या गोष्टींसाठी आपल्या पेजला फॉलो करायला विसरू नका, कारण विषय कोणताही असो, आपला मुद्दा भारी आहे.